मुरुंबा बुद्रुक येथे ग्रामसभेमध्ये सरपंच नसल्यानं एकच गोंधळ। ग्रामस्थांच्या अडीअडचणी कुणाकडे मांडाव्यात? ग्रामसभेतच सरपंच उपस्थित नसल्यानं गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला कोण सामोरं जाणार असा प्रश्न देखील उपस्थित झाला। यामध्ये शाळेचं काम, पाणी पुरवठा करणारी नळ योजना असेल, अनेक प्रश्नांच्या अडचणींचा उलगडा होणार होता। परंतु सरपंच उपस्थित नसल्यानं एकच गोंधळ झाला। ग्रामस्थांना ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा होण्या अगोदरच ती उधळून लावली। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुंबा येथील शालेय समितीचा सदस्य आहे आणि शालेय सदस्याच्या समितीच्या माध्यमातून किंवा आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकवर्गणी वाट्यामधून काही जाणकार किंवा काही दानशूर लोकांच्या माध्यमातून आम्ही एक 30,000 रुपयाचा फंड जिल्हा परिषदला भरला होता आणि शाळा सुधारणेसाठी 2,99,000 रुपये आम्हाला या शाळेसाठी मिळालेले आहेत। गजानन बांगर नावाचे गुत्तेदार आहेत, त्यांना मी फोन लावला। ही जवळजवळ 2-3 वर्षापासून अशी शाळा आहे। तुम्ही जर पाठीमागं पाहिलं असाल तर हे जुने पत्र काढलेले तुम्हाला ते दिसतील बघा पाठीमागं। आज पुढचा गिलावा सुद्धा केला नाही, थातूर मातूर काम केलेलं आहे। असं थातूर मी शालेय समितीचा सदस्य असले या नात्याने मी शाळेमध्ये 1-2दा सहज आल्यावर चर्चा केली। काही संडासचं काम आहे, बरेच दिवसापासून पेंडिंग होतं, ते असंच अर्धवट पडलेलं आहे, त्याच्यावर कोणी पाणी सुद्धा टाकायला तयार नाही। त्या 2,99,000 रुपयाची विल्हेवाट कशी लागली ही मला गजानन बांगर नावाच्या गुत्तेदारांनी सगळी सांगितलेलं आहे। आज आमच्या शाळेला फरशी नाहीये, 2,99,000 रुपये संपलेले आहेत। 15 ऑगस्टच्या दिवशी मी सहज इथं झेंड्याला आल्यानंतर मी सहज विषय मांडला होता। आमचे माजी मुख्याध्यापक तेव्हाचे सचिव जोगदंड सर सुद्धा होते। मी म्हणलो, बाबा एवढे दिवसापासून काम बंद आहे, आम्ही काय तुम्हाला तुमच्या इस्टिमेटनुसार काम करा असंही म्हटलं नाही किंवा आम्ही तुम्हाला हिसाब द्या म्हणलं नाही, पण कमीत कमी आमचे विद्यार्थी, गावातील विद्यार्थी वर्गामध्ये सुरक्षितरित्या बसतील असा तरी आम्हाला वर्ग उभा करून द्या। तर यांचं तिथं सरपंच होते, उपसरपंच होते, आमचे एक शालेय समिती सदस्य बीजी वारे सुद्धा होते। यांचं ढकलाढकली त्याच्यावर चालू होतं। जर तुम्ही आज शाळेची जर परिस्थिती पाहिली तर आज शाळेला वरून पत्र गळालेले आहे, हे जुनी इंगला आणून टाकलेले आहेत। आज 3 लाख रुपयाचा जे काही भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे आणि तात्काळ आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उपलब्ध करून द्यावी एवढीच मी विनंती करतो। आणि तुम्ही वाटल्यास प्रत्येक शाळा बघू शकता, खाली फरशी नाहीये। आज गुत्तेदाराला विचारलं तर त्यानं 7 बराच फरशी आणून टाकलेली आहे म्हणे, अजून फरशी सुद्धा बसवलेली नाही। हे फरशी बसवण्याचं अर्धवट राहिलेलं काम गुत्तेदार म्हणते सरपंचाला दिलं, सरपंच म्हणते गुत्तेदार करायला आहे। या दोघांच्या ताळमेळामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे। तरी शासनाने दखल घेऊन तात्काळ आमच्या शाळेचं काम पूर्ण करून द्यावं व दोषींवर योग्य ती कारवाई करावी। अंगणवाडीचा ठराव आमची पत्नी सदस्य उपसरपंच त्या काळात होती, आता बदल झालाय। त्यावेळेस अंगणवाडीवर सलाब पडाव म्हणून ठराव घेतलेला आहे पंचायत समितीमध्ये, हे आपल्या ग्रामपंचायतमध्ये। तर त्यांना ते ठराव कोणीकडे घालून त्याच्यावर अंगणवाडी सारखी गळती, त्याच्यावर ठरावावर काही काम केलेलं नाही ना, कोणतंच काही केलं नाही। तर त्या ठरावावरले पैसे कामाचे कोणीकडे घातले, काय घातले त्याचा सुद्धा उलगडा झाला पाहिजे। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, NTV न्यूज मराठी।